जय जय रघुवीर समर्थ. आज दीप अमावस्या, आषाढातली आवस. ह्या अवसेला दिव्यांचं पूजन केलं जातं. घराघरामध्ये हा सण साजरा केला जातो. मुख्यत्वे महाराष्ट्र आणि कर्नाटकात हा सण अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. मग ह्या दिवशी काय करावं? घरातील दिवे उजळावेत, त्याला गरम पाण्याने स्नान घालावं, नंतर नवीन माती घालाव्यात, गंध पुष्प असं व्हावं, अत्तर लावावं. गोष्टीमध्ये म्हणजे कहाणीमध्ये तर असं आलं आहे की खडी साखरेने त्याच्या वाती साराव्यात, त्याची कहाणी वाचावी. मग ह्या दिव्यांनी दीपपूजनाने काय होतं हो? तर ह्या दीपपूजनाने घरातला अंधकार नाहीसा होतो. मग ह्या दीपपूजनाच्या दिवशी खाण्यासाठी सुद्धा अनेक घरी दिवे करतात. कणकेचे, कुणी ज्वारीचे करतात आणि त्या दिव्यांना त्याचा नैवेद्य दाखवतात. मग श्रावण महिन्याची उद्यापासून सुरुवात, म्हणून जणू काही त्या श्रावण महिन्याचं स्वागतच या दिवशी आपण करतो अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते. मग घरातला अंधकार नाहीसा झाला, पण मनातला अंधकार नाहीसा व्हायला हवा ना. मग हा कसा होणार? तर मनामध्ये आपल्या सद्विचारांचा जर दीप लागला, तेवत ठेवला, तर आपल्या मनातला सुद्धा अंधकार नाहीसा होतो. आता तरुण पिढी म्हणते की कशाला जुने दिवे लावायचे, बल्ब, ट्यूब, बॅटरी हे दिवे आहेत ना. पण मंडळी, ह्या दिव्यांनी उजेड पडतो. पण ह्या दिव्यांनी, आधुनिक दिव्यांनी, भौतिक काळामध्ये जे आपण दिवे वापरतो त्यांनी दिव्यांनी दिवा लावता येतो का हो? नाही. आपण जो पारंपरिक दिवा लावतो त्या दिव्यांनी दुसरा दिवा प्रज्वलित करता येतो असं सामर्थ्य, म्हणजे ज्योत से ज्योत मिलाते चलो. म्हणून मनामध्ये सुद्धा प्रेमाची ज्योत प्रत्येक मनामध्ये आपण चेतवायचे. आणि हेच खरं म्हणजे मर्म ह्या दीप अवसेचं आहे. त्याशिवाय काही जण या दिवशी पितृतर्पण सुद्धा करतात. अशी ही दिव्यांची अवस सगळ्यांना हवीशी. तिला आता गटारी अवस म्हणतात, पण ते नाव योग्य नाही. एवढंच मला सांगायचं आहे. त्या विषयावर जास्त बोलायचं नाही आहे. म्हणून अशा या दीपज्योती नमोस्तुते म्हणून संध्याकाळी जे आपण नेहमी शुभं करोती म्हणतो, त्या दिव्याला आपण तीच प्रार्थना करतो. घरातली इडापिडा बाहेर जावं, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, असं हे दीपपूजन आजच्या दिवशी केलं जातं. अशा ह्या दिव्यांना माझे अनेक नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.